दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा तिच्या पाठवणीनंतर सिद्धांतच्या घरी आली आहे. सगळे तिच्याशी प्रेमाचं नाटक करतात. रिधिमा पल्लवीला भेटून तिला ही गोष्ट समजवायचा प्रयत्न करते की सिद्धांतावर दबाव आणून हे लग्न करावं लागलं होतं आणि जर ही गोष्ट उघड झाली तर ते सिद्धांतला अडकवतील. नाना पण या गोष्टीमुळे चिंतेत आहेत की पोलिसांच्या या दाव्याचा काय अर्थ आहे की बलराजना सिद्धांत नावाचा कोणी मुलगाच नाहीये. आता पुढे तुझी काय इच्छा आहे का? तू त्या दिवसाची वाट पाहत राहणार ज्या दिवशी तिची स्मृती परत येईल? ती न्यायालयात जाईल आणि मी खुनी आहे असं सिद्ध करेल, फाशीच्या दोरापर्यंत पोहोचवेल ती. हीच इच्छा आहे का तुझी? हे बघ विजय, जावई बापूंनी जे ठरवलंय ते पूर्णपणे योग्य ठरवलं. जर ती आशा कशाही प्रकारे आपल्या मुठीत आली तर आपण तिला ही गोष्ट मानायला भाग पाडू शकू की तिने जावई बापूंना सजा देण्याऐवजी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करावे. तू असं समजून चाल की आता वेळ आलेली आहे. तुला तू भाऊ असल्याचं कर्तव्य पूर्ण करायचंय. हा तुझ्या बहिणीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. तूच तिचं कुंकू वाचवू शकशील. विजय, आमचं म्हणणं तू ऐकावंस. बस हेच समज की तुझ्याच हातात गोविंदला वाचवणं. आजपर्यंत मी तुझ्या हातावर राखी बांधत आले, पण त्या राखीचं कर्तव्य पाळण्याची वेळ आज आलीये. प्लीज माझ्या गोविंदला वाचव. मी तुझ्यापाशी माझ्या सौभाग्याची भीक मागते. जर गोविंदला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार, नाही जगू शकणार. दीदी, असं कसं बोलतेस तू? पण तुला ठाऊक आहे ना मी पल्लवीवर प्रेम करतोय दीदी. हो, पण नाही कोण म्हणतंय? आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे की पल्लवी हेच तुझं प्रेम आहे. आणि मी तुला वचन देतो की पल्लवी तुझीच म्हणून होईल. आणि तसंही पल्लवी बँगलोरला गेले ना शिक्षणासाठी. ती जोपर्यंत तिथून परत येईल तोपर्यंत आपण आपल्या कामात यश मिळवलेलं असेल. साळेसाहेब, तुला माझ्यासाठी हे काम करावंच लागेल, कोणत्याही किमतीवर. हो बेटा, मोठी अडचण तर हीच आहे की या आशाला कुठल्याही रीतीने खरेदी नाही करू शकत. कोणत्याही दुसऱ्या प्रकारे तिला भाग पाडू शकत नाही की तिने जावई बापूंना फाशीच्या दोरापर्यंत घेऊन जाण्याचा विचार सोडून द्या. तिचं जर आपल्याला मन वळवायचं असेल तर त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. तिला या घरामध्ये सून बनवून घेऊन येणं, ज्याने नात्याच्या आधारावर तिला आपल्या गोष्टीसाठी भाग पाडता येईल. एकदा माझी केस संपून गेली की मग तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. तिच्याशी घटस्फोटाची कारणं आपण फार सहजपणे तयार करू शकतो.
आणि ते देखील आशाची स्मृती परत यायच्या आत. प्लीज विजय, प्लीज. हे काय काय हे सर्व इतकं सोपं होईल? आधी जावई बापूंनी जो विचार केलाय तो तर ऐकून घे. असंही शक्य आहे की त्यांचा प्लान तुला पसंत पडेल. हे बघ, आशाला काहीच आठवत नाहीये. तू तिच्या कॉलेजचा दोस्त म्हणून तिला भेटू शकतोस, तिच्याशी आपलेपणा वाढवू शकतोस. आणि एका विधवेला चांगलं आयुष्य देण्याच्या निमित्ताने तिच्या घरच्या लोकांवर तिच्या लग्नासाठी फोर्स पण करू शकतो. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तिच्या घरचे लोक या गोष्टीसाठी मनाई करणार नाही. काही आठवतच नसल्याने आशा देखील नाही म्हणू शकणार नाही. बस कुठल्याही प्रकारे तिची स्मृती परत यायच्या आधी तिला सून बनवून या घरात घेऊन ये. हे बघ, मी एक प्लॅन बनवलाय. तुला फक्त एवढंच करायचंय की फक्त त्या प्लॅनला फॉलो करायचंय, तो अंमलात आणायचा आहे. कोणालाही कसलाही संशय येणार नाही, चिंता नको करू. आणि जोपर्यंत या प्लॅनचा कोणा एखाद्याला चुकावा लागेल तोपर्यंत आशाने या घरात सून बनवून ह्या घरात पाऊल ठेवलेलं असेल. माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे, कारण तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्यासाठी काहीही करेल तो. म्हणून मला ठाऊक आहे की तो माझी इच्छा नाकारणार नाही. आणि म्हणूनच त्याने तुमच्या प्लॅनप्रमाणे काम करायला सुरुवात केली आहे. हो रिद्धिमा, मी एकेका गोष्टीवर नीट विचार करून हा प्लॅन बनवला होता. यासाठी जसं मला हवं आहे बरोबर तसंच घडलं. पण एक गडबड झाली. विजयशी आशाचं लग्न पार पडलं, पण आशाने या घरात पाऊल टाकल्यावर दुसऱ्याच दिवशी तिची स्मृती परत आली, जो की एक माझ्यासाठी एक फार मोठं संकट होतं. तसं एक बरं झालं की शेवटी सगळं काही ठीक झालं. आता आशा पुन्हा या घरात आली आहे, तेव्हा आता तिला मुठीत ठेवणं फार आवश्यक झालंय. तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं की विजयने माझ्यासाठी शिवाय तुमच्यासाठी देखील किती तडजोड केली आहे. खरं तर कोणताही भाऊ आपल्या बहिणीसाठी इतकं सर्व काही नाही करू शकत. हो रिद्धिमा, मला मान्य आहे सगळं. पण काय आहे की त्याचं भाऊक होणं फारसं आवडत नाही. ह्यामुळे मला त्याला अशा प्रकारे समजावणं फार जरुरीचं होतं. जर ह्या प्लॅनला यशस्वी करायचं असेल ना, तर आशाने या घराला स्वतःच मानायला हवं. सिद्धांतला आपला पूर्ण अर्थाने पती मानायला हवं. समजावण्याची पण एक पद्धत असते. तुम्ही विजयशी अशा प्रकारे बोलत होता. विजयला या गोष्टीचं वाईट वाटलं असेल. रिद्धिमा, अरे माझ्या लाडक्या साळेसाहेबाला मी नाराज कसा करू शकतो? आणि तो नाराज पण झाला असताना तरी पण मी त्याची समजूत घातली असते. रिद्धिमा, माझी पूर्ण खात्री आहे की यावेळेस ते माझा सल्ला अवश्य मानतील, त्यावर विचार करतील. आशा आणि विजय यांचं मिलन यावेळेस नक्की होईल. तू पाहशीलच. मला ठाऊक आहे आशा, तुझी स्मृती परत आल्यानंतर तुझ्या मनात माझ्यासाठी ना कोणत्या स्मृती आहेत ना कुठल्याही भावना. तू तर बहुधा हेही विसरली असशील की तू माझी पत्नी बनून या घरात आलेली होतीस, राहिली होतीस. पण मी ही गोष्ट कधीही नाही विसरू शकत की मला तू आवडली होतीस. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. पण आज एका गोष्टीचा तर आनंद आहे मला की तुला कमीत कमी या नात्याची जाणीव तरी झाली की आपण दोघं पती पत्नी आहोत. जाणीव तर नाहीये मला, पण सांगितलं मला सर्वांनी की तुम्ही माझ्याशी लग्न केलंय. यू नो व्हॉट आशा, तुझ्याशी लग्न झालेलं असूनही मी कधीही तुझ्या जवळ नाही आलो.
ही माझी इच्छा होती की अगोदर तुझी स्मृती परत यायला हवी. म्हणजे तू आपल्या या नात्याला योग्य प्रकारे समजून स्वीकारशील आणि मला पूर्णपणे आपला म्हणशील. शेवटी माझं ते वाट पाहणं संपलंच. आज ती वेळ आली. आज रात्री आपण दोघं एक होणार आहोत. एक्सक्यूज मी. हॅलो. हाय विजय, काय करतोयस? ते विजय विजय तू खूप काळजीत दिसतोयस. नाही, असं काही तर नाही. ते ॲक्च्युली ठाऊक नाही विजय, आज काही चांगलंच नाही वाटत आहे. तुझी खूप आठवण येत होती, त्या विचार केला की तुला फोन करावा. हो हो, त्यात काय बोलायचं म्हणजे. विजय काय प्रॉब्लेम आहे? तू असं का बोलतोयस? मोकळेपणाने का नाही बोलत आहेस? कोणी सोबत आहे? हो हो. कोण? कोणासोबत आहेस? आहे कोणी खास? खास? मी उद्या फोन करतो ना, आरामात बोलता येईल. ओके, बाय. अरे तो एका मित्राचा फोन होता. लग्नाला बोलवलं नाही म्हणून कंप्लेंट करत होता. रेखा ही भाग्याची. विजय असा कोणाबरोबर होता? कारण की तो माझ्याशी नीट बोलतच नव्हता. ती खास कोण होती? विजयने तर माझ्याविषयी सगळ्यांना सांगितलंय. मग ह्यावेळेस विजय कोणाबरोबर होता आणि कुठे होता? आणि अशा वेळेस कोणा खास व्यक्तीबरोबर होता याचा काय अर्थ आहे? हाय दीदी. कसला एवढा विचार करतेस तू? काही नाही कृतिका, बरं झालं तू आलीस. मला ना काही चांगलंच वाटत नाही आज. म्हणजे नक्कीच कोणाची तरी आठवण येत असणार. मला कोणाची आठवण नाही येते. मी आणखी कोणाबद्दल नाही बोलत आहे, मी विजय बद्दल बोलते. मग लाव फोन आणि बोलून घे त्याच्याशी. मन कसं शांत होईल बघ. लाव फोन, लाव 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 लाव. केला होता मी फोन, अजूनही अहमदाबादमध्ये. अजून परत नाही आला. सांगत होता की कोणतरी आहे. कोणीतरी आहे आणि यावेळी? अगं तो बिझनेससाठी गेलाय ना, तेव्हा डेफिनेटली कोणा ना कोणाबरोबर असणारच. पण म्हणत होता की कोणी खास आहे म्हणून. दीदी, हे कोणी खास तुझा घास ना काढून घेवो. विजयला खडसावून विचार की हा खास आहे कोण. हो, युअर राईट. असं कोण खास असू शकतं की त्याच्यासमोर माझ्याशी बोलूही नाही शकत? तूच बघ. उद्या मी नक्की विचारेन. ठाऊक नाही कोण खास होतं ते. टेन्शन घेऊ नको, सगळं होईल ठीक. मी एका गोष्टीचा विचार करतोय सुहासिनी. कसला विचार करताय तुम्ही? मला असं वाटतंय की आता आपण या गैरसमजात सुद्धा राहू शकत नाही की आशा जावई बापूंना पाहिल्यानंतरही ओळखणार नाही. तुमचं अगदी बरोबर आहे. आता तर ती जावई बापूंना पाहिल्यावर लगेच ओळखेल. म्हणूनच तर आपण त्यांना आशासमोर येऊ दिलं नाही. मम्मी, पप्पा, चला एक प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालाय. आजच्या नंतर आशा या घराची पूर्ण अर्थाने सून बनून राहील.
ते तर ठीक आहे जावई बापू, पण ती तुम्हाला पाहिल्यावर लगेच ओळखू शकते. आणि जर आशाने एकदा का तुम्हाला ओळखलं तर ती ह्या घरचे सगळे नातेसंबंध विसरून त्यांना ठोकर मारून इथून निघून जाऊ शकते. आणि हे तुम्ही चांगलंच जाणून आहात की आशा किती जिद्दी आहे. ती एकदा जे ठरवते ते कधीही बदलत नाही. हो जावाई बापू, आम्ही दोघं ह्याच विषयी बोलत होतो की आत्तापर्यंत आशाला आपल्या समक्ष येऊ दिलं नाही, पण एकाच घरात राहत असताना तिच्या नजरेला तुम्ही कधीही पडू शकता. तू तर खरं बोलतेस मम्मा. जावई बापू, आशाने आजच घरात पाऊल ठेवलंय आणि मला हे व्हायला नकोय की आपलं मनोरथ तिला कळल्यावर तिने या घरातून निघून जावं. तिला मुठीत आणण्यासाठी थोडा वेळ तर लागेलच ना. हो पप्पा, ही गोष्ट तर तुम्ही योग्यच सांगतात. तर मग आता आपल्याला काय करायला हवं? एकच मार्ग आहे की तुम्ही थोड्या दिवसांसाठी या घरापासून दूर निघून जा. रेखा ही भाग्याची. पण पप्पा, ह्याला आपला निरुपाय आहे बेटा. मोठ्या काळासाठी जेलमध्ये जाण्यापेक्षा हे चांगलं आहे की आपण काही दिवसांकरता इथून दूर निघून जाऊ. हो जावाई बापू, या घरात एकत्र राहणं धोक्याचं होऊ शकतं. आशाची नजर तुमच्यावर कधीही पडू शकते. हो मम्मी, आपण दोघं जसं ठरवाल. मी एक काम करतो, मी माझ्या आत्याच्या घरी जातो. काही दिवस तिथे राहील. तुला काय वाटतं रिधिमा? ठीक आहे मम्मा, तुम्ही दोघांनी जो निर्णय घेतलाय ठीकच आहे. आपण सध्या तर रिस्क नाही घेऊ शकत ना. हो, अखेर त्या पण याच शहरामध्ये आहेत. हो, तसं देखील आत्या मला नेहमी म्हणत असते की मी तिच्या घरी येत जात नाही. खरं तर आत्याने कोर्ट मॅरेज केलं, परजातीत लग्न केलं म्हणून घरची सर्व मंडळी तिच्या विरोधात होती, खूप नाराज होते. आणि ह्याच गोष्टी करता सर्वांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले. बस त्याच तुटलेल्या संबंधांना जोडण्यासाठी तिचं म्हणणं आहे की मी त्यांच्याकडे येणं जाणं सुरू करावं. पण बेटा, तुला तिथे काही त्रास तर नाही ना होणार? नाही मम्मी, कसलाच मुळीच त्रास होणार नाही. आणि तशी काहीच दिवसांचीच तर गोष्ट आहे, मॅनेज करेन मी. रिद्धिमा, माझी बॅग पॅक करतो. ठीक आहे. मला वाटतं की मी आजच निघून जावं इथून. आशा, तसं तर आपलं लग्न होऊन बरेच दिवस उलटून गेलेत, पण खऱ्या अर्थी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात आजपासूनच झाली. आजपासूनच खऱ्या अर्थाने तू माझी पत्नी झालीस आणि खऱ्या अर्थाने आजपासूनच तू या घराची सून बनलीस आणि या घराच्या सर्व जबाबदाऱ्या तुझ्या आहेत. मला समजतंय सिद्धांत. आशा, तुला नाही कल्पना की तू या घरी आल्यामुळे घरातले किती खुश आहेत. कारण की त्या लोकांनी तुझ्या बाबतीत बरंच काही ऐकलंय की तू किती समजूतदार आहेस, स्वतःच्या जबाबदाऱ्या जाणून घेतेस आणि त्या फार छान प्रकारे निभावून येतेस. सिद्धांत, ह्या घरासाठी माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील मी त्या सगळ्या निभवेन. तुला ठाऊक आहे एक सून होण्याच्या जबाबदाऱ्या काय असतात? एक सून असण्याची कर्तव्य काय असतात? जबाबदाऱ्या घरासाठी समर्पित होऊन जाणं, घराण्याच्या मान सन्मानाची काळजी घेणं, मोठ्यांचा आदर करणं, सर्वांना एका सूत्रात बांधून घेणं, सर्वांना बरोबर घेऊन जाणं,
घराच्या सुखातच स्वतःचं सुख शोधणं, घरातल्यांच्या सुखासाठी काहीही करण्यासाठी तत्पर राहणं. आणि घरासाठी मला जेवढ्या काही जबाबदाऱ्या निभवायच्या असतील मी त्या निभावेन. तर मग वचन दे की तू तुझी ही गोष्ट कधीही विसरणार नाहीस. या घराच्या सुखापेक्षा अधिक तुझ्यासाठी आणखीन काही नसेल. वचन दे. रेखा ही भाग्याची. मी तर इतकंच मागतो आशा की कोणावरही कधीही तुझी तक्रार करायची वेळ येऊ नये. कधी कधी आपल्या लोकांच्या सुखासाठी आपल्याला काही समजुतींशी समझोता करावा लागतो. हे बघ, माझ्या घरच्यांचे विचार भले कसेही असो, पण माझ्या सुखासाठी त्यांनी तुला आपलं म्हटलंय. तसंच तुलाही स्वतःला कोणत्याही समजुत्यासाठी तयार राहायला हवं. तसे माझ्या घरचे तुला कसे वाटले? सर्वजण फार चांगले आहेत. मम्मा, पप्पा, रिधिमा दीदी सर्व छान आहेत. पण जीजूंशी अजून भेट नाही झाली माझी. काय बोलतेस तू हे? जेव्हा तू लग्नाच्या वरातीनंतर इथे आली होतीस तेव्हा जिजू पण तुझ्या स्वागतासाठी हजर होते. आणि त्यानंतर पण कितीतरी वेळा तुझी जिजूंची गाठभेट झाली आहे. अच्छा, पण मला आठवतच नाहीये. अरे हो, तुझी स्मृती परत आल्यानंतर जिजूंची तुझी गाठभेट झालीच नाहीये ना. पण ही गोष्ट जिजूंच्या पण ध्यानात आली नसेल. खरं तर ते त्यांच्या कामात इतकी बिझी असतात की कधी कधी घरी येतात, कधी जातात, काहीच पत्ता लागत नाही. पण आता तू आली आहेस ना, तर भेट तर होणारच. काय झालं? कसला विचार करतेस तू? गोविंद! Oh, I missed you. I missed you so much. ठाऊक आहे, किती दिवसानंतर तुला माझी आठवण झाली. मला तर वाटलं की तू मला विसरूनच गेलास. आता पल्लवी तिथे कशासाठी गेली? आता आशा तर तिथे राहत नाही. ऐक, जोपर्यंत आशा तिथे होती तोपर्यंत पल्लवीचं तिथे जाणं समजण्यासारखं होतं. पण आता ती बाबांना भेटायला का गेली? तू तिला समजावत का नाही?